मनोज जरांगेंच्या आंदोलनावर तायवाडेंनी टीका केली आहे। जरांगेंनी आता नव्यानं भूत आणलंय असं तायवाडे म्हणालेत। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं असंही बबनराव तायवाडे म्हणालेत। आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी मंडल यात्रा नागपूरमधूनच सुरू केली होती। ती मंडल यात्रा जी आहे ती रद्द करण्यात आली। त्यांच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर त्यांनी करताना रद्दही केली आणि समर्थन मनोज जरांगेंनी केलं। कसं बघता? हे ओबीसी समाजाचं दुर्भाग्य आहे। त्याच्यामुळेच ओबीसी समाजामधून जे सामूहिक नेतृत्व तयार व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि त्याच्यामुळे समाजाचा विकास होत नाही। एका बाजूला सांगायचं की मी ओबीसी समाजाचा नेता आहो, शरद पवार साहेबांच्या पक्षाचं महाराष्ट्राचं ओबीसी सेलचं नेतृत्व करणारी व्यक्ती ही महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रा काढून ओबीसी समाजाच्या लोकांना धीर देण्याचं न्याय देण्याचं काम करतोय असं लोकांना भासवायचं आणि जेव्हा ओबीसी समाज हा संकटात आलेला आहे, त्याचं संविधानिक आरक्षण हे धोक्यात येऊ पाहत आहे, अशा वेळी ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडायचं, मंडल यात्रा थांबवून द्यायची आणि विरोधकाच्या विचारमंचावर जाऊन त्याचं मनोधैर्य वाढवायचं, म्हणजेच आपल्या लोकांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं आणि त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करायचा, हीच भूमिका आहे असं मी समजेन। आणि म्हणून त्यांचं हे जे कृत्य आहे निश्चितच ते निषेधार्ह आहे आणि मी त्याचा निषेध करतो। हे होते आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर। तेजस मोहत्री, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।